हजारो शेतकऱ्यांची दिल्लीच्या दिशेने कूच, शेतकऱ्यांवरती अश्रुधुराचा आणि पाण्याचा फवारा। राजधानीच्या सर्व सीमा सील, कडेकोट बंदोबस्त तैनात। महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। राजकीय वर्तुळातून नारायण राणे सध्या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आलेत। नारायण राणे सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेत आणि राणेंना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवणार असल्याची चर्चा आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। अशोक चव्हाण हे राज्यसभेचे उमेदवार असतील आणि नारायण राणे हे लोकसभेचे उमेदवार असतील भाजपचे, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। नारायण राणेंना लोकसभेचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे आणि आज नारायण राणे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आलेले आहेत। मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात या दोन्ही नेत्यांची भेट होतीये। नारायण राणे सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेत आणि नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलं जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर यांच्याकडे। तुषार, अशोक चव्हाणांना राज्यसभेची तर नारायण राणेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे का भाजपकडून? श्वेता, आपल्याला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून जी खात्रीलायक माहिती मिळते त्या माहितीनुसार आता नारायण राणेंची राज्यसभेची टर्म संपत आहेत। नारायण राणे सध्या केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री आहेत, मात्र आता राज्यसभेची टर्म संपल्यानंतर नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामधून त्यांना लोकसभेची या ठिकाणी उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे आणि नारायण राणेंची जी राज्यसभेची रिक्त झालेली जागा आहे त्या जागेवरती अशोकराव चव्हाण यांचं नाव दिल्लीतून कोणत्याही क्षणी जाहीर होईल। त्यानंतर अशोकराव चव्हाण उद्या आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करताना पाहिलं। त्यामुळे जे राज्यसभेचे उमेदवार होते, जे केंद्रीय मंत्री होते, ते आता आपल्याला लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरताना पाहायला मिळणार आहेत। त्यामध्ये नारायण राणेंचं नाव असेल, त्यामध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं नाव असणार आहेत। ही प्रमुख जी नावं आहेत, जी आपल्याला प्रामुख्याने केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम पाडलेले आहेत, मात्र आता त्यांना पक्ष लोकसभेचे उमेदवार म्हणून येणाऱ्या काळामध्ये उमेदवारी देऊ शकतं। या संदर्भातली चाचपणी भाजपने यापूर्वीच केलेली आहे आणि यापूर्वीच त्यांचं नियोजन देखील झालेलं आहे। त्यामुळे आता नारायण राणेंच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरती अशोक चव्हाणांची वर्णी लागेल, तर नारायण राणे आपल्याला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार असल्याचं पाहायला मिळतील। श्वेता, तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि म्हणूनच कदाचित नारायण राणे